फ्रेंड्स, मी आरोही. तर आज आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्स. इन नेचर वी फाइंड टू टाइप्स ऑफ थिंग्स. म्हणजे ह्या प्रकृतीमध्ये आपल्याला दोन प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतात. कोणत्या कोणत्या बरं? लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय बरं? सजीव. आणि नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे निर्जीव. लिव्हिंग थिंग्स. आता आपण लिव्हिंग थिंगची डेफिनेशन पाहूया. लिव्हिंग थिंग्स आर मेड बाय सेल ऑर सेल्स. म्हणजे लिव्हिंग थिंग्स कशापासून बनलेल्या आहेत? पेशींपासून. आता आपण अजून एक डेफिनेशन पाहूयात. The things that have life are called living things. म्हणजे ज्या वस्तूंमध्ये जीव असतो ते म्हणजे लिव्हिंग थिंग्स. ते कोण कोण असतात बरं? एक्झाम्पल, ह्युमन बीइंग्स, प्लॅन्ट्स आणि ॲनिमल्स. ह्युमन बीइंग्स म्हणजे आपण माणसं, प्लॅन्ट्स म्हणजे झाडं आणि ॲनिमल्स म्हणजे प्राणी. आता आपण लिव्हिंग थिंगचे कॅरेक्टरिस्टिक पाहूयात. फीचर ऑफ लिव्हिंग थिंग्स. फीचर म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक म्हणजेच वैशिष्ट्य. काय काय आहेत? लिव्हिंग थिंग्स कॅन ग्रो म्हणजे लिव्हिंग थिंगची वाढ होते. लिव्हिंग थिंग्स कॅन ब्रीथ. लिव्हिंग थिंग्स श्वास घेऊ शकतात. ह्युमन बीइंग्स म्हणजे आपण माणसं करू शकतो ना ब्रीथ. परत प्लॅन्ट्स त्यांच्या पानांनी घेतात श्वास आणि ॲनिमल्सची श्वास घेतात. लिव्हिंग थिंग्स कॅन मूव्ह म्हणजे लिव्हिंग थिंग्स एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात. पण प्लॅन्ट जातं का? नाही. पण ते ग्रो करू शकतात, ते ब्रीथ करू शकतात, त्यांना फील होतं. आता लिव्हिंग थिंग्स कॅन फील म्हणजे लिव्हिंग थिंग्सला वेदना होते. लिव्हिंग थिंग्सला जर आपल्याला लागलं तर आपल्याला समजतं ना. दे नीड फूड अँड वॉटर म्हणजे लिव्हिंग थिंग्सला खाण्याची गरज आहे व पाण्याचीही गरज आहे. दे डाय वन डे म्हणजे लिव्हिंग थिंग्स एकदा मरतात ही. लिव्हिंग थिंग्स हॅव बेबीज, गिव्ह बर्थ म्हणजे लिव्हिंग थिंग्स बाळांना जन्म देतात. म्हणजे आपण नॉन लिव्हिंग थिंगची डेफिनेशन पाहूयात. द थिंग्स दॅट डू नॉट हॅव लाईफ आर कॉल्ड नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजे ज्या वस्तूंमध्ये जीवच नसतो ते म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स. एक्झाम्पल, पेन, बॉल, पेन्सिल, कार, टेबल. फीचर ऑफ नॉन लिव्हिंग थिंग्स. नॉन लिव्हिंग थिंग्स कॅन नॉट ग्रो म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स ग्रो नाही होत, ते वाढतच नाही. नॉन लिव्हिंग थिंग्स कॅन नॉट ब्रीथ म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स ब्रीथ नाही करत. कार आहे, कार ब्रीथ करते का? नाही, कारण की ती पेट्रोल पासून चालते ना. जर पेट्रोल नाही टाकलं तर नाही चालणार, टाकले तर चालणार. नॉन लिव्हिंग थिंग्स कॅन नॉट ब्रीथ म्हणजे ती श्वास नाही घेत. नॉन लिव्हिंग थिंग्स कॅन नॉट मूव्ह म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स मूव्ह नाही करू शकत, ते हालचाल करू नाही शकत. पण हे बॉल आहे, बॉल त्याच्या मनाने हलू शकतो का? नाही. नॉन लिव्हिंग थिंग्स कॅन नॉट फील म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्सला फील नाही होत. जर तिला लागलं तर तिला दुखत नाही. दे डू नॉट नीड फूड अँड वॉटर म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्सला खाण्याची, पाणी पिण्याची कशाचीच गरज नाही.
दे आर लाईफलेस. म्हणजे त्यांना जीवन असतं का? नसतं. नॉन लिव्हिंग थिंग्स डू नॉट हॅव बेबीज. म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स बाळांना जन्म देतात का? नाही. दे कॅन नॉट रिप्रोड्यूस. तुम्हाला समजलं का लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय? लिव्हिंग थिंग्स म्हणजे ज्यांच्यात जीव असतो आणि ते श्वास घेऊ शकतात, जे ग्रो होतात, वाढतात, जे मूव्ह करू शकतात, त्यांना फील होतं, ते म्हणजे लिव्हिंग थिंग्स. आणि त्यांना खाण्याची व पाणी पिण्याची गरज असते, ते म्हणजे लिव्हिंग थिंग्स. आणि नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे जे श्वास घेत नाहीत, जे वाढत नाहीत, ते मूव्ह करू नाही शकत, ज्यांना फील नाही होत, ते म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स. आणि ज्यांना खाण्याची आणि पाणी पिण्याची गरजही नसते, ते म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स. समजलं आता? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय.